नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावर व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे पुणे ग्रामीण पोलीस भरती संदर्भात एक महत्त्वाची माहिती आहे. ती म्हणजे पोलीस भरतीची जी पुण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्याची लेखीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना कट ऑफ कॅटेगरीनुसार किती आहे याची माहिती सांगणार आहे. तर बघा हे 27 तारखेचंच हे आहे. तर याच्यामध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची सूचना दिलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी पुणे ग्रामीणसाठी परीक्षेसाठी फॉर्म भरलेला आहे, तर त्याचा निकाल जो आहे लेखी याचा तो 20/8/2000 यासाठी काय करण्यात प्रसिद्ध करण्यात आला होता आणि लेखी परीक्षेसाठी 5,553 उमेदवारांची यादी काय करण्यात आली होती, प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यांची परीक्षा 31/8/2024 रोजी होणार आहे. कुठे होणार आहे? MIT EDT युनिव्हर्सिटी, विश्वराज बाग, तालुका हवेली, डिस्ट्रिक्ट पुणे या ठिकाणी होणार आहे. 31 तारखेला होणार आहे. आता ह्या उमेदवारामध्ये बघा की ऑनलाईन आता तुम्ही बघा काही सूचना आहेत त्या. तर मैदानी चाचणीच्या वेळी दिलेले हॉल तिकीट लक्षात घ्या आणि लेखी परीक्षेचे हॉल तिकीट दोन्ही प्रवेशपत्राकडे असतील तरच हे करायला लागेल. तुम्हाला दोन्ही घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतरनं तुम्हाला अन्यथा प्रवेश दिला जाणार नाही. त्याच्यानंतर स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो घेऊन जायचे आहेत. 2 फोटो घेऊन जायचे आहेत. लेखी परीक्षा 90 मिनिटाची असणार आहे, 100 गुणाची असेल, मराठीमध्ये असेल ती. त्याच्यानंतरनं 4 तास अगोदर पोहोचणे आवश्यक आहे. तर तुम्ही जी परीक्षा आहे ती 10 वाजता आहे, तर तुम्ही सकाळी 8 वाजता तुम्ही पोहोचणे आवश्यक आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर हे OMR सीट असणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 शीट असतात. एक तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि दुसरी तुम्हाला तिथे सबमिट करायला लागते. त्याच्यानंतर OMR सीटचं तुम्ही काय करायला की काटेकोरपणे पालन करायचं आहे. काळ्या शाईच्या पेनने काय करायचं की सोबत घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर OMR सीटवर स्वतःची ओळख होईल असं काहीही तुम्ही करायचं नाही. म्हणजे तुम्ही तिथं नाव लिहायचं आहे, कुठं स्टार मार्क करायचा, अजिबात काही करायचं नाही. जेवढ्या गोष्टी त्यांनी दिल्यात तेवढ्याच गोष्टी तुम्ही करायच्या. कॉपी आढळले तर तुम्हाला काय केलं की कायदेशीर प्रक्रिया होईल आणि तुमची उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे. त्याच्यानंतरनं प्रवेश केल्यानंतरनं तुम्हाला वापस जाता येणार नाही. त्याच्यानंतर मोबाईल फोन, डिजिटल डायरी, मायक्रोफोन, कॅल्क्युलेटर काहीच गोष्टी तुम्हाला काय करायला की आतमध्ये घेऊन जाता येणार नाहीये. त्याच्यानंतरनं अंतिम निकाल लागल्यानंतर लेखी परीक्षा काय असेल तुम्हाला यात शंका, तर तुम्हाला काय करायला 24 तासाच्या आतमध्ये भरती अध्यक्षाच्या नावाने ₹100 शुल्कासह काय करायला लागेल की हजर करून हे करा. म्हणजे परत तुमची रिचेकिंग होईल. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.